नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुना टी शर्ट असतो त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या ठिकाणी मी बघा जुना एक टी शर्ट घेतलेला आहे आणि एक जुना परकर घेतलेला आहे. त्याचाच वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं बघा गळ्यापासून आपण पूर्ण असं सरळ रेषेत कट करून घेतलेला आहे. बाकीचं एक्स्ट्राचं कट करून टाकलं आहे अशा पद्धतीने. आता या बाजू आहेत ना आपण कडेकडेच्या त्या ओपन करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही पण साईडने ओपन करून घेतला म्हणजे आपले दोन पार्ट असे रेडी होतील. आता आपण परकर घेतला आहे. बघा परकर डबल फोल्डच आहे. तुम्ही अजून जास्त पण करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. अजून एखादा परकर वगैरे घेऊन कडेकडेने आपण आता कट करून घेऊ. याचं माप तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलं आहे. आता या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित इथं कट करून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे तर बघा इथं माप दाखवलं बघा 12 इंच आणि 14 इंच अशा पद्धतीने. आता इथं आपण एक एक किंवा 2-2 इंचावरती बघा असे मार्किंग करायचे आहे. इथं 1-1 इंचावरती करायचं म्हणजे छान दिसतं. मग आता इथे आपण बघा असे पट्टीनं वगैरे आहेत ना रेषा आखून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. बघा अशा पट्टीनं मी आहेत ना रेषा आखून घेतल्या आहेत. आता जे आपण रेषा आखलेल्या आहेत ना मैत्रिणींनो त्याच्यावरती आपण काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने. बघा आता जेवढे आपण रेषा आखलेल्या आहेत ना त्याच्यावर एक एक करून ना पूर्ण याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहेत. चला त्याच्या पूर्ण याच्यावरती आपण शिलाई मारून घेऊ. थोडासा बॅकग्राऊंडला बघा थोडंसं रोडजवळ असल्यामुळे ना जास्त आवाज येतो तो स्किप करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कसं चालू आहे स्टिचिंग आपलं. त्याच्यामुळे असं सांगायची पण गरज नाही आहे. हे बघा आणि हा टी शर्ट आहेत ना एकदम असा मऊ आहेत ना खूपच छान सॉफ्ट आहे. त्याच्यात एकदम पाणी वगैरे आहेत ना पूर्ण ऑब्झर्व होतं त्यामध्ये. आणि थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकते. बघा आपल्याकडे जुने कपडे वगैरे पडले असतील तर वापर असा करून घेऊ शकते. आता बघा आपण काय करायचं आहे साईडने आपले ओपनच आहेत ना अशा पद्धतीने कैची टाकून बघा आपल्याला खालचा कापड नाही कट करायचा. परकरचा फक्त वरचा टी शर्ट आहेत ना तोच कट करायचा आहे. बघा 2 लेयरचा जो टी शर्ट आहे तोच कट करायचा. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर धागे दोरे अजिबात काहीच निघत नाही या टी शर्टचे. बघा अशा पद्धतीने म्हणून आपण दोन्ही पण साईड अशा ओपन करून घेतलेल्या. बघा अशा पद्धतीने आता मी कट करून घेत आहे. आपण मध्ये जागा माहिती का कैची घुसण्यासाठी सोडलेली आहे 1-1 इंचाची. इतकी सुंदर पायपुसणी तयार होते आपली ना तुम्ही शेवटी बघू शकते. जास्त वेळ वगैरे पण लागत नाही आणि खूप सोपी आहे बनवायला. अजिबात खराब वगैरे होत नाही फाटत वगैरे काहीच नाही. हे बघा अशा पद्धतीने आपली बघा पायपुसणी आहेत ना एकदम तयार झाले आहे. आता एक्स्ट्राचा कडेकडेच आहेत ना आपण ते कट करून घेऊ व्यवस्थित शेप दिसेल आपला अशा पद्धतीने. बघा आता आपण एक पट्टी घेतली आहे पायपिंगसाठी. उलट्या साईडनी 2 इंचाची रुंदी आहे या पट्टीची. अशा पद्धतीने बघा चारी बाजूने आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. छोटासा व्हिडिओ आहे अगदी 5 मिनिटांचा व्हिडिओ आहे जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे. तेव्हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल आपण कशी कटिंग केली आणि कशी स्टिचिंग केली ते. अगदी कोणालाही पण जमेल इतकी सोपी आहे ही पायपुसणी.
आता इथं आपण थोडंसं कमी आहे तर जॉईंट देऊन घेऊ. वरच्या साईडने बघा पट्टी डबल फोल्ड करायची. अशा पद्धतीने 1 इंच रुंदीची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा आपल्या आता पायपिंग बी झाली. कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता. अगदी सॉफ्ट अशी आपली पायपुसणी तयार झाली आहेत. धन्यवाद.